कार 4 धावा मोरिया 11 मोरेवाडी या टीमच्या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. चौकाराने खातं उघडले. सुमित माने एका बाजूला नितीन मोरे दुसऱ्या बाजूला सुमित माने. वाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन. त्याचबरोबर आदरणीय परशुरामजी शिंदे यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून. परशुराम शिंदे साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस डिक्लेअर स्वरूपाची धाव फलकावरती लागली जाते. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. माफ करा 6. स्कोरर थोडीशी दुपारचे सत्र आणि जेवणानंतर या चुका होत असतात. कारण की अनेक वेळा आपण पाहिले दुपारची जास्त बिर्याणी झाली की संध्याकाळी पेन चालत नाहीये आणि ते मिस टाइम दर्जाचा स्ट्रोक. पहिला धक्का टीम मोरिया 11 मोरेवाडी या टीमला सुमित यांच्या स्वरूपामध्ये पहिला गडी गारद या डीजे. यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या 6 रन. 5 बॉल 7 धावा. चला 7 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी अक्षय आलाय. मानाई महिंद या टीम कडून स्ट्रायकर एंडला नितीन आदित आणि सचिन. नितीन सचिन ही जोडी. आता मात्र सुमित बाद झाले. त्यानंतर मात्र यावेळेस पहा नितीन यांच्या बॅटमध्ये चांगला स्ट्रोक. गोविंद आहेत समोरच्या दिशेत लॉंग ऑनला. 1 धाव आले. पाक कॉलिंग खराब इथे म्हणावं लागेल. 1 धाव आले आणि सेफ झोन मध्ये पुन्हा एकदा परतलेत नितीन. एका धावेने धावसंख्या 8 या आकड्यावरती. आणखीन एक गोशंकी क्षेत्रामध्ये धावसंख्या 9 या आकड्यावरती.
9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. यावेळेस पहा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक 2-2 येत आहेत. तोपर्यंत 2 धावा घेतल्या गेल्या. 2 धावेच्या साह्याने धावसंख्या 11 या आकड्यावरती. 11 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ संपलाय. अक्षयची गोलंदाजी. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. अगदी 2 कॅमेरा सहित ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या प्रक्षेपित केली जाते. यावेळेस पहा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न झालाय आणि दोघांमध्ये तारांबळ आणि त्यामध्ये मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमचा फायदा. घेतल्या गेल्या 2 धावा. 2 धावेच्या साह्याने धावसंख्या 13 या आकड्यावरती. 13 रन. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण. डिक्लेअर स्वरूपाची धाव. धावफलकावरती 14 धावा. एका बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळते. 14 रन स्कोरबोर्ड वरती लागले गेल्या. यावेळेस 5 चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. 1 धावाले. दुसरीचा प्रयत्न फंबलिंग झाले. 2 धावा तिथे घेतल्या गेल्या. दोन षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती. आता अजून देखील 2 ओव्हरचा खेळ शिल्लक. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीसाठी गोविंद यांच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. चला वेळ जास्त घेऊ नका. दुर्गेश आपल्याला विनंती असेल, अजून देखील आपले 4 मॅचेस आहेत. दुपारचे 3:30 वाजून गेलेत. कारण की संध्याकाळी जर पाहिलं तर 5:30 नंतर या मैदानावरती अपुरा सूर्यप्रकाश आणि त्यानंतर आयोजनाला त्यानंतर भरपूर मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे आपण स्पर्धा लवकरात लवकर कशा पद्धतीने कव्हर होईल याकडे मात्र प्रामुख्याने लक्ष द्या. स्वतः आपण आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहात आणि प्रत्येक षटकासाठी फक्त 5 मिनिटाचं टायमिंग आहे याची नोंद घ्या. एक धावाले. एका धावेनंतर टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती. 17 रन स्कोर कार्ड वरती लागले गेल्या. 5 चला जास्त घाई करा प्लीज मानाई महिंद. यावेळेस कोला टप्प्याचा चेंडू. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. यावेळेस
समोरच्या दिशेत फटका केला, बॉल निघून चाला सीमारेषा पार, चौकार आलाय. बऱ्याच कालावधीनंतर हा मात्र पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय मोरेवाडी या संघाचा. 4 धावांनंतर स्कोरबोर्ड वाढला जातोय आणि या डीजेला देखील आपण संधी देतोय. या डीजे पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 3. यावेळेस पहा गोविंद वरती हल्ला केलाय, बॉल मात्र निघून चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. या चौकारानंतर मात्र संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती. यावेळेस बागपूरला जात असताना चांगला स्ट्रोक, परंतु बॉल चाललाय गोलशंकित क्षेत्रामध्ये, जिथे मिळेल फक्त एक सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 27 या आकड्यावरती. आणि मोरिया 11 पानेरी या संघाचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब, ज्यांनी पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळत असताना फक्त 2 धावा दिल्या, ते गोलंदाज शिवाजी ठरलेत पहिल्या मॅचचा हिरो. तर चला शिवाजी यायचाही आपल्याला सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये सामनावीराचा किताब दिला जाईल. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न फ्रंटफुटला आले, परंतु एक धाव या ठिकाणी धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या 28 च्या घरात. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 28 धावा धावफलकावरती. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक. शेवटच्या 6 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा अपेक्षित असतील टीम मोरिया 11 मोरेवाडी या संघाला. मयूर शेडगे षटक क्रमांक शेवटचा आपल्याला पाहायला मिळते. मयूर यांच्या हातामध्ये संघनायकाने बॉल सोपवलाय, विश्वास दाखवलाय. 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 ओव्हरचा खेळ संपला. 28 धावा. चला मॅच स्पीडअप करा प्लीज. पण मोरेवाडीचा खेळाडू आहे आणि दोन ओव्हर नंतर 16 धावा होत्या. 16 ना. हा 16 होत्या. चला मॅच चालू करा. इथं त्याला बसतो. कारण की वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. तुम्ही ज्यावेळेस 12वा खेळाडू पाठवता त्यावेळेस त्यांना काही पूर्व सूचना देत जा. स्कोरिंग वरती लक्ष ठेवा. मयूर शेडग्याला शेवटचं षटक. 28 धावा. यावेळेस या बॉल वरती चांगला स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचतील. 1 धावाने दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. धावसंख्या 30 या आकड्यावरती. 5 बॉलचा अजून देखील या इनिंग मधील खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर शेडगे 2 धावा आले. नितीन यांच्या बॅट मधून या 2 धावा.
यावेळेस पहा चांगला स्ट्रोक मिड विकेट रिझल्ट मध्ये फटका केला. क्षेत्ररक्षक अक्षय तिथे आहेत. एक धाव आले. दुसरीचा इथे प्रयत्न होतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. अगदी फेकी करू की नको या संभ्रम निर्माण झाला आणि तोपर्यंत मात्र 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या. धावसंख्या 32 या आकड्यावरती. पण मोरी 11 पानेरीचे शिवाजी यांना प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्यात येईल, ज्यांनी पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळत असताना फक्त 2 धावा दिल्या. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला. विकेट किपर बॉलच्या खाली कॅच पकडली आणि नितीन यांच्या खेळीचा अंत होताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का टीम मोरिया मोरेवाडी या संघाला. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु फटका जास्त फायद्याचा नाही. एकच धाव आले. कमिटीला तोटा करून देणारा फटका आहे, कारण की बॉल कुठे गेलाय हे महत्वाचं आहे. एक धाव आले. धावसंख्या 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता शेवटचे 2 बॉल अजून देखील शिल्लक. यावेळेस समोरच्या दिशेत फटका खेळलाय. अनिकेत शेडगेला मात्र बघावं लागेल. बॉल निघून चालय. 1 बाउन्स सीमारेषा पार. मिथील धावा 4 चौकार. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता शेवटचा बॉल शिल्लक. नवनाथ यांच्या बॅटमधून चौकार आलाय. 37 धावा. आता शेवटचा बॉल शिल्लक. या बॉलवरती षटकार चौकार आला तर एक फायटिंग स्कोर निर्माण होऊ शकतो महेश सगाच्या अगेन्स्ट. चला, मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी दिला जाईल. रामचंद्र कोळेकर साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला हा किताब. आता वाईड आणि +1 2 धावा. धावसंख्या 39 या आकड्यावरती. शिवाजी यांना सामनावीराचा किताब दिला जातोय, ज्यांनी शेवटच्या बॉलवरती 1 धाव आले. धावसंख्या 41 धावांचं आव्हान मानाई महिंद या टीमला. या आयोजनासाठी जमजावाडीचे अनेक खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. रोहित जमजा, अनिकेत जमजा, मयूर जमजा,
आणि संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 3 रन. महिन टीम आपल्याला एक सूचना दिली जाते की पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती आले तुमच्या एका प्रतिनिधीचे ट्रॅकचा कलर या ठिकाणी वेगळा होता, त्यामुळे तुम्हाला 3 धावांनी पॅनलाइज केले जाते आणि 44 धावांचं टार्गेट दिलं जाते. महिन संघ सूचना लक्षात ठेवा, तुमच्या एका खेळाडूची ट्रॅक या ठिकाणी वेगळ्या कलरची होती, त्यामुळे पंचांनी तुम्हाला 3 धावांनी पॅनलाइज केले झाले आणि तुमचं जे 40चं टार्गेट होतं ते आणखीन 41चं टार्गेट होतं ते 3 धावांनी वाढले. 44चं टार्गेट या ठिकाणी झालेलं आहे, याची दक्षता घ्या. थँक्यू सो मच संदीप दादा साळुंके, अमोल दादा साळुंके, कृष्णा दादा, सतीश दादा वाघ, सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. अनेक दिवसांनी अनेक वर्षांनी हे जुने खेळाडू भेटलेत आणि या आयोजनाची शोभा वाढली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार. चला वेळ जास्त घेऊ नका टीम मोरे 11 मोरेवाडी संघ. चला लगेचच या ठिकाणी सामन्याला सुरुवात करा. चला मॅच चालू करा, वेळ जास्त घेऊ नका. दुपारचे 3:30 वाजलेत. यानंतर अजून देखील दुसऱ्या फेरीतील एक सामना, तिसऱ्या फेरीतील एक सामना आणि त्यानंतर सेमीफायनल, फायनल 4 मॅचेस टोटल अजून देखील शिल्लक आहेत आणि आपल्याकडे वेळ फक्त 2 तासाचा अवधी उरलाय, त्यामुळे घाई करा. हा वेळ कसा जाईल हे कळणार नाही, त्यामुळे आपण घाई करा. दुर्गेश दादा, आपण पंचांच्या भूमिकेमध्ये आहात, टीमला थोडंसं स्पीडअप घ्यायला सांगा. चला वेळ जास्त घेऊ नका. इथून पुढे टायमर सेट केला जातोय, 20 मिनिटाचं टायमिंग दिलं जाईल. 3:33 झालेत. इथून पुढच्या 20 मिनिटांमध्ये इनिंग कव्हर करायचे आहे मोरेवाडी या संघाला. 44 धावांचं टार्गेट. टायमर या ठिकाणी स्टार्ट होते. पंचांचा ग्रीन सिग्नल. गोविंद आणि प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहिल्या बॉलवरती विरकावलाय, पकडली जाते कॅच आणि फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळते. 1 तेरी ते 1 मेरी.
तर अनिकेत शेडगे यांना कॅश प्राइज आले. सलगच्या 3 बॉलवरती 3 षटकार जर मारले तर 500 रुपयाचे कॅश प्राइज राहुल डीजे यांच्याकडून त्यांना देण्यात येईल. आणि ही कॅश प्राइज तुम्ही डायरेक्ट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने दिले जाईल, कारण की कॅशची जबाबदारी आम्ही घेणार नाही. कमिटीकडे भरपूर जबाबदारी आहे, त्यामुळे कॅचची जबाबदारी नाही घेणार, याची दक्षता घ्या. चला अनिकेत शेडगे आलेत. नवीन फलंदाज नितीन यांनी पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन केले. चांगली गोलंदाजी. या वेळेस संयम दिलाय. एक सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या साह्याने धावसंख्येचं खातं उघडलंय. 44 धावांचं आव्हान. हे आव्हान कशा पद्धतीने डिपेंड करते टीम मोरी 11 मोरीवाडी संघ, हे आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत गोविंद बाद झाले, आता मात्र प्रशांत आणि अनिकेत यांच्यावरती जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. या बॉलला सोडून दिले. डॉट बॉलची समाप्ती होते की काय, प्रेशर मात्र इथे फलंदाजावरती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. 3 बॉलमध्ये फक्त 1च धाव इथे खर्च केले. नितीन मोरे गेली कित्येक वर्ष आपल्या टीमसाठी महत्वाचं योगदान देत असताना ते मात्र हेलिकॉप्टर उडवला. चांगला स्ट्रोक. बॉल जाईल सीमारेषा पार. पंचांचा इशारा काय येते? तर चेक करा. षटकार आहे. चेक केलेला आहे. चेक केलेला आहे. षटकार आलाय. प्रत्येक बॉलवरती जर सात धावा. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं संपले. पहिल्या षटकानंतर 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चला मॅच स्पीडअप करा. पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटं गेली, त्याची नोंद घ्या. चला षटक क्रमांक दुसरं. प्रतीकाला गोलंदाजीवरती ते दुसरा धक्का लागलाय टीम मानाई महिनला.
प्रशांत झालाय बाद. अगदी दोन्ही संघामध्ये मातबर असे खेळाडू आहेत आणि एकमेकांच्या कमतरतेवरती चांगल्या पद्धतीने फुंकर मारली जाते. यावेळेस पहा मिस्टाईम दर्जाचा स्ट्रोक या बॉलवरती एक धावाले दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा घेतल्या गेल्या. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. या बॉलवरती चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नऊ धावा धावफलकावरती लागले गेल्या. 44 धावांचं लक्ष. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत महिन संघाने दोन गडी गमावलेत. आणखी एक डॉट बॉल. आता मात्र हे डॉट बॉलचं पर्सेंटेज जर वाढत राहिलं तर महिन संघाला इथून पुढे मात्र संघर्ष करावा लागेल. अनिकेत सिरके नॉन स्ट्राईकला आहे. ज्या पद्धतीची आग ओकणारी गोलंदाजी महिनने केली सुरुवातीला अनिकेतने, गोविंदने, त्याच पद्धतीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये नितीन यांनी केल्या. डिओर्ड आहे जशाच तसं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहा अप्रतिम झेल टिपले. फलंदाजी ती बाद होताना पाहायला मिळते. तिसरा धक्का टीम मानाई महिंद या टीमला. या डीजे नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये. सरपंच शेख 2024 श्री गवेश्वर 11 जमजावाडी या गावात हे आयोजन. बॅटची कडा. विकेट किपरची चूक. कॅच तिथे ड्रॉप होताना पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता मात्र प्रेशर आहे मानाई महिंद या टीमला, कारण की या सामन्यामध्ये पकड निर्माण केले मोरीवाडी या संघानं. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती फक्त आणि फक्त 9 धावा लागल्या गेल्या. इथून पुढे जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. जिंकण्यासाठी 12 चेंडू 35 धावा. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. वेळ जास्त घेऊ नका. 3:33 ला तुमची इनिंग सुरुवात झाली. तुमच्याकडे फक्त आता 10 मिनिटाचं टायमिंग आहे, याची नोंद घ्या. शेवटच्या षटकासाठी जर 5 मिनिटं जर शिल्लक नाही राहिली तर तुमचा एक प्लेअर मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याची नोंद घ्या. बॉलर नवनाथ आलेत. तिसरं षटक. यावेळेस पहा अनिकेतने मात्र लगावला चाबूक स्ट्रोक. बॉल जाईल लांब 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 आणखीन लांब सीमारेषा पार. नो प्लस षटकार अर्थातच बोनस इथे मिळालाय मानाई महिंदला. 7 धावा आल्या. आता 12 बॉल मध्ये
अजून देखील 28 धावांची गरज जिंकण्यासाठी. फुलटॉस बॉल फ्रीटचा त्यावरती मात्र समाचार घेतलाय. 1 धाव आले. दुसरीचा प्रयत्न वेगाने चालाय. 2 धाव आल्या. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. आता 26 धावांची गरज. 11 चेंडू 26 धावा. अनिकेत शेडगे जोपर्यंत मैदानामध्ये आहे अगदी साऊथ हिरो सारखी त्याला भूमिका निभवावी लागेल, कारण की इथून पुढे षटकारात चौकार आणि मोठ्या फटक्याशिवाय पर्याय नाही मनाई महिन या टीमला. यावेळेस पहा पुन्हा एकदा काय बॅटिंग. ज्या झोन मध्ये खेळाडू सकाळपासून कॅच आउट होत आहेत त्या झोन मध्ये फटकेबाजी करत असताना महिनगावचा पट्ट्या अनिकेत शेडगे ज्याचं नाव आणि त्याच्या बॅट मधून येतो हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार या डीजे. मध्ये आता 20 धावांची गरज. पाणीचे अनिकेत शेडगे दुसऱ्या षटकामध्ये नॉन स्ट्राईक एंडला बराच काळ उभा राहिला. त्याने बराच काळ संयम दाखवला, परंतु आता या संयमाचं रूपांतर आक्रमणामध्ये झालंय आणि ते आक्रमण प्रतिस्पर्धी टीमला घाम फोडतंय आणि टायमिंगचं देखील भान इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं इथे ठेवावं, कारण की 3:33 ला तुमची इनिंग सुरुवात झाली. 3:46 झालेत. 13 मिनिटाचं टायमिंग तुम्ही आतापर्यंत घेतलंय. यावेळेस पहा फटका फसलाय. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा नो बॉल. पहा काय घडलं जातंय. दोन्ही पंचांचं लक्ष एकाच खेळाडूवरती. ओ माय गॉड, काय घडलं जातंय. नो बॉलची 1 धाव इथे ऍड केली जाईल. आता फ्रीटची संधी असेल पुन्हा एकदा अनिकेत शेडगे साठी. यावेळेस पहा या फटक्यासाठी अनिकेत शेडगे साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय बॅटिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. आपल्या टीमला विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी अनिकेत शेडगे नावाचं वादळ, अनिकेत शेडगे नावाचा एक हुकमाचा एक्का काय बॅटिंग करते. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. वा भाई वा, काय फटका. घुटनाटेक तमाशा देख स्वतःचा बॉडी बॅलन्स केला आणि काय फटका एक्झिक्यूट केलाय. अप्रतिम फलंदाजीचा नमुना पेश करत असताना अनिकेत शेडगेच्या बॅट मधून येतो हा षटकार. आता संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती. 13 धावांची गरज जिंकण्यासाठी. महिंद की मोरेवाडी, मोरेवाडी की महिंद हलक्यातने दिशा दिले. 1 धाव आले. धावसंख्या 32 या आकड्यावरती. अजून देखील 12 धावांची गरज. अनिकेतला 2 खराब बॉल, त्याच्यावरती मॅच फिनिश होऊ शकते. काय घडले जाते. आतापर्यंत या मॅच मध्ये दमदार कामगिरी केली अनिकेत शेडगेने. यावेळेस पहा फक्त फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक निकेत आहे तिथे. 1 धाव आले. दुसरीचा वेगाने प्रयत्न. रनआउटची संधी. 2 धावा आल्या. 34 धावा. 10 रनची आवश्यकता. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. 7 बॉल 10. अनिकेत वरती सर्वांच्या नजरा आता आपल्याला पाहायला मिळतील. या बॉल वरती पहा विकेट कीपर कडून चुकी. आता मात्र या दबावामध्ये हातामध्ये चेंडू सापडत नाहीये. 1 धाव आले 22च्या स्वरूपात. आता 6 बॉल 9 धावांची गरज. पाण्याची पूर्तता करा आणि तोपर्यंत ऐकूयात डीजेचं सुमधुर संगीत.
गोलंदाजीवरती सचिन डीजी थोडासा माईकला आवाज द्या. 6 बॉलमध्ये आता 9 धावांची गरज. हॅलो चेक. चला 6 बॉलमध्ये आता 9 धावांची गरज. सहा बॉल 9 धावांची गरज. अनिकेत शेडगे स्ट्राइक एंडला. गोलंदाजीवरती सचिन आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आडव्या बॅटने खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चौकार. आता 5 बॉल मध्ये 5 धावांची गरज विजयासाठी. आता 5 बॉल मध्ये 5 धावांची गरज. अनिकेत शेडगे हा मोठा काटा या ठिकाणी मोरिया मोरीवाडीच्या टीम समोर आपल्याला पाहायला मिळतो. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. ऑलरेडी 18 मिनिटं झालेत. फक्त 2च मिनिटं शिल्लक राहिलेत. अजून देखील 5 धावांची गरज. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या 40 आकड्यावरती. आता ज्या पॅनल्टीच्या धावा आहेत त्या इथून पुढे काढाव्या लागतील, कारण की 3 धावांची पॅनल्टी ट्रॅकसाठी लागली होती. आणि क्रिकेटचे नियम काय असतात हे मात्र यावेळेस डिक्लेअर झोन मधील आणखीन एक धाव. अजून देखील 3 धावांची गरज जिंकण्यासाठी. येणारे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये करायचे आहे 3 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल मोरिया 11 पानेरी आणि या 2 संघामधील विनिंग टीम. 3 षटकाची मॅच. काय घडलं जाते. व्हॉट अ जोक. व्हॉट अ जोक. आता मात्र हे प्रभू ए क्या हुआ. ए क्या हुआ. हे प्रभू प्रेमानंदम. काय घडले जाते. ज्या अनिकेतला बाद करण्यासाठी प्रयत्न केला, अनिकेत तर बाद झालाच नाही, परंतु 2 धावा. मॅच हाय व्होल्टेज. आणि काय घडले जाते या मॅच मध्ये. तर 3ऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली. तर सेफ आहेत. नॉट आउट. चला 1 रनची आवश्यकता आहे आता विजयासाठी. त्याचबरोबर टॉस का बॉस सौजन्य सुरेजी जमजा साहेब आणि प्रकाशजी जमजा यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. चला 1 धावेची गरज विजयासाठी. पल्लू षटके येण्याचा प्रयत्न आणि सामना जिंकलाय मानाई महिन या संघानं. अभिनंदन टीम मानाई महिंद. काय सामना. रंगतदार सामना. आणि शेवटच्या क्षणापर्यंत या सामन्यामध्ये ज्याने अक्षरशः जान ओतली तो अनिकेत शेडगे ठरलाय या मॅचचा हिरो. चला लगेचच टॉस केला जाईल मोरिया पानेरी आणि मानाई महिंद या 2 संघामध्ये.